नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 12 वाजले आहे. मी भाजीपाला उत्पादक शेतकरी आहे. त्यामुळं रात्रीचे नुकसान टाळण्यासाठी इथं शेतात चक्कर मारण्यासाठी आलो नाही. आणि शेती करत असताना दोन समस्या आढळून आल्या शेतकऱ्यांच्या लुटीच्या. एक म्हणजे आम्ही जे भाजीपाला मार्केटमध्ये विक्री व्यवस्था करतो, विक्री करतो, त्यात अजूनही शेतकऱ्यांपासून मोठ्या प्रमाणात दलाली घेतली जाते. आमच्या मार्केटमध्ये जवळपास 10% शेतकऱ्यांपासून दलाली घेतली जाते. ही जर दलाली बंद करण्यात, ज्याप्रमाणे गुजरात पॅटर्न लागू करण्यात, ज्याप्रमाणे गुजरातमध्ये शेतकऱ्यांपासून दलाली न घेता ही व्यापाऱ्यांपासून घेतली जाते, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात जर त्याच पद्धतीनं आज 10% अमरावतीमध्ये घेतली जाते दलाली, आणि बाकी मार्केटमध्ये, कोणत्या मार्केटमध्ये, खेडमध्ये झाले, पुण्यासारख्या ठिकाणी गेले तर 8%, 10%, असे 6% अशा प्रमाणात घेतली जाते. दलाली तात्काळ बंद करण्यात यावी, प्रशासनाने याच्यावर दखल घेण्यात यावी. दुसरं म्हणजे जे शेतीसाठी विक्री व्यवस्था, आज शेतकरी ह्या 5 रुपये किलोनं त्याचा माल विकला जातो, भाजीपाला विकला जाते, आणि दुसरीकडे तोच माल ग्राहक 50 रुपये घेतले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अशी विक्री व्यवस्था, जेणेकरून शेतकरी हा तिथंही विकल्या जाईल, विक्री व्यवस्था, जागेसाठी विक्री व्यवस्था लावून द्यावी शेतकऱ्यांसाठी. दुसरं म्हणजे बियाणं, खतं, औषधे जे आहे यावर जे MRP आहे, MRP याच्यावर टर्म अँड कंडिशन आणि पॅरामीटर लावण्यात यावं काहीतरी. त्याचे प्रशासनानं कंपनीला अशी व्हॅल्युएशन काढून त्यावर जे MRP टाकली जाते त्यावर काहीतरी व्हॅल्युएशन काढून MRP टाकले गेले. आज 200 रुपये मार्केटला अवेलेबल असणाऱ्या वस्तूची जर MRP पाहिली तर 10 ते 12 पट त्यावर MRP टाकली जाते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची लूट आपल्याला दिसून येते. ही लूट थांबण्यासाठी प्रशासनाने याची दखल घेतली गेली पाहिजे. या 2-3 कंडिशन अशा आहे की शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होते. ही थांबली तर भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांचे पैसे वाचू शकते. आज दलाली पूर्ण महाराष्ट्रात बंद आहे, तरीही सुद्धा शेतकऱ्यापासून दलाली घेतली जाते, आणि शेतकरी यावर कोणत्याही प्रकारे उत्तर देऊ शकत नाही आणि बोलत नाही, कारण नाईलाज राहते, त्याला द्यावंच लागते. धन्यवाद. आज पहिला